एक बाई म्हणत होती, ताई असं वाटतं ना आत्महत्या करावं, काहीच धड नाही होणार, लेकरं नीट निघले ना, नवरा नीट निघला, लग्न झालं 2-4 वर्ष सासू सासऱ्यांच्या जाचातच गेले, नवरा नीट बोलत नव्हता, इकून तिकून आला का दाना दाना लाता घालायचा, शिव्या द्यायचा, कधी कोणता कार्यक्रम नाही, काही नाही, वाटलं पोरं लेकरं जन्माला आले तरी जीव लावते, पण लेकरं लहान असताना सगळं आयुष्य तर काबाड कष्टातच गेलं, घरच्यांच्या जातातच गेलं, त्या दिराबायांचे वाईट बोलणे, कुचके बोलणे, त्याचं वटारलेलं पाहणं, सासूचे टोमणे, नवऱ्याचं इकडून तिकडून आलं की नवऱ्याचा सासूरवास, लेकरं मोठाले झाले, वाटलं आता तरी लेकरं मोठे झाल्यानंतर तो जरा शांत होईल, पण हे पोटचे सुद्धा धाडाचे निघले नाही, तो असं वाटतं ना मारावं ना आत्महत्या करा, म्हणलं मारा, खरंच मारा, म्हणलं मारा, मरून जर त्रास कमी होत असेल तर मारा. ते म्हणे काय ताई मेले असते हो, पण बापाची इज्जत जाऊ नये म्हणून जागावं लागत आहे, बापाची इज्जत जाऊ नये म्हणून जागावं लागतं. बाई नांदती बापाच्या इज्जतीसाठी, दूरहिता दुहिता, दूर राहून ती पित्याचं हित साध्य करते. तुम्हाला काय वाटलं पुरुष मंडळी, 30 वर्ष संसारा झाले आणि ती तुमच्या संसारात रमली, तिचं माहेरात जीव गुतत नाही, माहेरात जीव गुतत, तुम्हाला काय वाटतं, तिला सगळ्या गोष्टी इकडे, तिचा माहेरात जीव नाही, तिचा शरीराने इथं येते, बाईचा सगळा जीव माहेरामध्ये असतो. आजही जा तुम्ही माहेरात गेलं ना, 4 दिवस राहिल्याच्या नंतर ज्या दिवशी पती घ्यायला येतो अथवा भाऊ नेऊन घालतो, आदल्या रात्री पिशवी भरलेली असते, कपड्याची पिशवी भरलेली असते, शिदोरीने पिशवी भरलेली असते, बाकी बारीक सामान असतं काही, आईनं दिलेली काही खारोड्या, पापड्या, सांडगे, वडे, पापड, लोणचं, तिनं भरवलेली कुरड्या शेवायची एखादी वेगळी पिशवी असते. तुम्ही सगळे घेतात सोबत, सगळे कपडे लत्ते घेता, पण तरी सुद्धा गाडीत बसताना, गाडीवर बसताना एकदा तुम्ही घरात चक्कर मारतात की नाही, सगळं गाडीवर ठेवलेलं असतं, सगळं गाडीत ठेवलेलं असतं, चप्पल घातलेली असते, पण ते पुन्हा जाते घरात आणि पाहून येते, काही विसरलं तर नसेल ना, काही विसरलं तर नसेल ना, आई बघ काही विसरलं तर नाही ना, गाडीत बसते तरी काहीतरी विसरल्यासारखंच वाटतं. इमानदारीनं सांगा, असं किती किती जणीला वाटतं, आपण सगळं घेतलं पण काहीतरी विसरलं, काहीतरी विसरलं. सगळं तुम्ही घेतात, शरीरानं तुम्ही जाता सासरला, पण एक महत्वाची गोष्ट माहेरामध्ये विसरलेली असते, ते म्हणजे बाईचं मन, आणि दुसरी गोष्ट तिचं बालपण. आपण एक गोष्ट माहेरामध्ये कायमची विसरतो, आणि जगात कुठंच ती गोष्ट तुम्हाला विकत भेटत नाही, ते म्हणजे माणसाचं बालपण. ते फक्त माहेरच्या भिंतींमध्ये, माहेरच्या अंगणामध्ये आणि माहेरच्या घरामध्ये लपलेलं असतं.